हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर. आज मला 2 एंगेजमेंट ब्राईड आणि हल्दी ब्राईड होती. तर सगळ्यात आधी मी गेली माझ्या फर्स्ट एंगेजमेंट ब्राईडकडे जामठ्याला. ही ब्राईड बाहेरगावीवरून होती आणि हिचे इनलॉज नागपूरचे होते. तर हिचा मेकअप मी केला, बट मला माझा मेकअप बिलकुल नाही आवडलेला. त्याचं रिझन मी सांगते की मला फक्त एवढंच सांगायचं आहे काही लोकांना की जनरेशन गॅप जशी आहे तशी मेकअपमध्ये खूप सारे चेंजेस आलेले आहे. तुमची पिंक साडी आहे तर पिंक आय मेकअप, पिंक लिपस्टिक लावणं गरजेचं नाही आहे, खूप डार्क लिपस्टिक लावणं. बट काही लोक रिलेटिव्स असतात त्यांच्या मनाने करायचं असते. बट त्याच्यात ब्राईडची पण काही चुकी नाही आहे आणि माझी पण काही चुकी नाही आहे. बट जाऊ द्या. त्यानंतर मी माझ्या नेक्स्ट ब्राईडकडे आली, रुपाली. आज हिचं वेडिंगचं सेकंड फंक्शन आहे, एंगेजमेंट आहे आज हिची. तर हिचा मी खूप सुंदर असा मेकअप करून दिलेला. त्यानंतर हिच्या बहिणीचा सुद्धा मेकअप केलेला आणि प्राचीने पटापट हेअरस्टाईल केलेले. हिची खूप सुंदर अशी साडी होती ब्राईडची, तर त्याच्यावर तिचा लुक खूप सुंदर दिसत होता, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हिचा संगीतचा टचअप करायचा होता, त्यासाठी प्राची इथे थांबलेली आणि मी निघाली माझ्या थर्ड लोकेशनसाठी. तर थर्ड लोकेशनसाठी मला पारडीला जायचं होतं, बट रस्त्यात इतका ट्रॅफिक, तुम्हाला तर माहीतच आहे आजकाल नागपूरचा ट्रॅफिक काय आहे. तरी मी असं करता करता पोहोचली. मला वाटलं मलाच लेट झाला आहे, बट तिथे गेल्यानंतर माहीत झालं की ब्राईडकडेच काहीतरी रिच्युअल्स सुरू आहेत, तर त्यांना वेळ आहे. मग मी थोडा वेळ बसली. त्यानंतर नयना आली आणि मी तिचा मेकअप केला. तिचा खूप सुंदर असा ड्रेस होता, तर त्यावर मी न्यूड मेकअप केलेला आहे. आणि त्यानंतर लेट झाल्यामुळे ती डायरेक्ट फोटोशूटला गेली. फोटोग्राफर दादानी मला वेळच नाही दिला फोटो काढायला, बट असू द्या, त्यांचे फोटो जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या फोटोजपेक्षा. तर मी थोडा बहुत व्हिडिओ घेतलेला व्लॉगसाठी. आणि चला भेटू मग उद्याच्या वेडिंग लुकसोबत.